Good morning, all of you. Good day to you. तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ एन अल्केन हॅलोअरिन पूर्ण चॅप्टर शिकलेलो आहोत. त्याचबरोबर त्या ठिकाणी अल्कोहोल, फिनॉल, त्यानंतर इतर हाही चॅप्टर शिकलेला आहात तुम्ही. आणि आता पूर्ण चॅप्टर शिकल्यानंतर त्यात तुम्ही किती ज्ञान घेतलेलं आहे हे MCQ क्वेश्चन सोडवताना कळतंय. पूर्ण अभ्यास झालेलाच असेल तरच MCQ सुटतात, नाहीतर सुटत नाही. पूर्ण चॅप्टर तुम्हाला समजला असेल तरच MCQचे क्वेश्चन तुम्हाला सहज आणि कमी वेळेत, दिलेल्या वेळेत सोडवता येतात. तर ह्या ठिकाणी आज आपण ह्या ठिकाणी MCQचा मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा ह्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर चॅप्टरची नावं आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि हॅलोअरिन. त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे अल्कोहोल, फिनॉल आणि इतर. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं तर ह्या ठिकाणी आपणाला अतिशय महत्त्वाचा अभ्यास आहे, व्यवस्थित शिकून घ्या लक्षात. त्यानंतर ह्या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ पहा. पाहिल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला थोडं अडचणी येणार नाही. तर ह्या ठिकाणी M, त्यानंतर C, त्यानंतर Q आपण पाहतोय लक्षात. तर पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला, तर आयसोप्रोपाइल ओके. तर ह्या ठिकाणी हलाइड, आयसोप्रोपाइल हलाइड इज अल्काइल हलाइड. तर तुम्हाला पर्याय दिलेले आहेत 4, A, B, त्यानंतर C, त्यानंतर D ओके. तर ह्या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि ऑल ऑफ दीज. तर ह्या ठिकाणी प्रायमरी अल्काइल हलाइड, त्यानंतर ह्या ठिकाणी सेकंडरी अल्काइल हलाइड, त्यानंतर टर्शरी अल्काइल हलाइड, त्यानंतर तुम्हाला देतील अशा पद्धतीनं क्वाटर्नरी किंवा निओ अल्काइल हलाइड किंवा ऑल ऑफ दीज. तर ह्या ठिकाणी हा क्वेश्चन तुम्हाला 46 सेकंदात सोडवायचा असतो. तर ह्या ठिकाणी तुम्हाला आयसो, त्यानंतर प्रोपाइल हलाइड हा प्रकार माहिती पाहिजे. तर ह्या ठिकाणी करेक्ट उत्तर काय आहे? तर ह्या ठिकाणी आपला अभ्यास झालेला आहे. प्रायमरी म्हणजे नेमकं काय आहे? कार्बन कार्बन. त्यानंतर ह्या कार्बन ॲटमला आपण प्रायमरी म्हणतो, कारण का हा दुसऱ्या एकाच कार्बन ॲटमला जोडलेला आहे आणि त्याला X आहे. तर ह्या ठिकाणी हे प्रायमरी अल्काइल हलाइडचं एक्झाम्पल. त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर हा कार्बन ॲटम काय आहे? सेकंडरी. कारण काय आहे? तर ह्या दुसऱ्या 2 ला जोडलेला आहे आणि त्याला X आहे. तर त्या ठिकाणी ह्या कार्बनला 2 नावं आहेत, एक आयसो कार्बन ॲटम आणि सेकंडरी कार्बन ॲटम. तर आयसो कार्बन ॲटम म्हणजे नेमकं काय? द कार्बन ॲटम which is attached another to carbon atom that is called आयसो कार्बन ॲटम. आणि सेकंडरीची सुद्धा व्याख्या सारखीच आहे, द कार्बन ॲटम which is attached another to carbon atom and that is called सेकंडरी कार्बन ॲटम. तर ह्या ठिकाणी आयसोप्रोपाइल हलाइड ह्याच्यातलं नेमकं कोणतं आहे? तर त्याला प्रायमरी, सेकंडरी सुद्धा म्हटलेलं आहे. तर ह्या ठिकाणी हे त्याचं उत्तर आहे. तर ह्या ठिकाणी आयसोप्रोपाइल काय प्रकार आहे? तर ह्या ठिकाणी CH3, त्यानंतर ह्या ठिकाणी CH3, त्यानंतर इथं कोण आहे? H आहे आणि हा कार्बन ॲटम आयसो आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी तो सेकंडरी अल्काइल हलाइड आहे. तर ह्या ठिकाणी ह्या एक्झाम्पलला ह्या बी आकड्याला गोल करा. तर ह्या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर. त्यानंतर प्रायमरी कशाला म्हणायचं, सेकंडरी कशाला म्हणायचं, टर्शरी कशाला म्हणायचं त्याचा अभ्यास झालेला आहे. टर्शरी कशाला म्हणायचं? तर अशा पद्धतीनं हा कार्बन ॲटम, हा कार्बन ॲटम, हा कार्बन ॲटम टर्शरी. त्यानंतर इथं X आहे, तर ही टर्शरी अल्काइल हलाइडचं एक्झाम्पल आहे. ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर पहिला
क्वेश्चन आहे आयसोप्रोपाइल हलाइड हे कसलं आहे, तर ह्या ठिकाणी सेकंडरी अल्काइल हलाइड आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा क्वेश्चन दिलेला आहे. तर दुसरा क्वेश्चन दिल्यानंतर त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर ह्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेला आहे CH3, त्यानंतर ह्या ठिकाणी CH2, त्यानंतर ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे कार्बन, त्यानंतर H, त्यानंतर ह्या ठिकाणी CH3. ओके. त्यानंतर ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे CH2. ओके. त्यानंतर ह्या ठिकाणी कार्बन, त्यानंतर H, त्यानंतर ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे आयोडाइड, त्यानंतर ह्या ठिकाणी CH3. लक्षात. त्यानंतर इज म्हटलेलं आहे आणि ह्याचं IUPAC नाव तुम्हाला लिहायचं आहे आणि ती ओळखायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपणाला आपला चॅप्टर कोणता आहे, तर ह्या ठिकाणी हॅलोजन, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ या ठिकाणी अल्केन हा चॅप्टर आहे. IUPAC नाव देत असताना हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्याला कमीत कमी नंबर येईल अशा पद्धतीचं नंबरिंग द्यायचं. इकडून नंबर दिला तर ह्या ठिकाणी 1 2 3, त्यानंतर इथं 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6 येतो. तर ह्या ठिकाणी कार्बनला आयोडाइड इथं आहे 5 नंबर आला, तर ह्या ठिकाणी हे नंबरिंग चुकीचं आहे. तर हॅलोजन चॅप्टर मध्ये हॅलोजनला जास्त महत्त्व. तर ह्या ठिकाणी काय नाव असणार त्याचं, तर ह्याला कमीत कमी नंबर म्हणलं का इथं 1, इथं 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6. तर अशा पद्धतीनं नंबरिंग आपल्याला देता आलं. त्यानंतर ह्या ठिकाणी महत्त्वाचा प्रकार, तर पहिल्यांदा मिथाइल लिहायचं का आयोडो लिहायचं, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिल्यांदा आयोडो लिहायचं नंतर मिथाइल लिहायचं. हा फक्त प्रकार टेक्निक ह्याच्यात आहे. तर ह्याचं नाव आहे 2, त्यानंतर आयोडो, त्यानंतर हायफन, त्यानंतर 4 मिथाइल, त्यानंतर ह्या ठिकाणी 4 ला मिथाइल. एकूण कार्बनची संख्या किती आहे त्याच्यात, तर त्या ठिकाणी 6. म्हणून ह्या ठिकाणी हे IUPAC नाव अशा पद्धतीनं तयार करायचं. तर ह्या ठिकाणी खाली कुठले दिलेत वगैरे बघत बसायचंच नाही. तर हे आपण ह्याला लगेच सुरुवात करायची आणि नाव शोधायचं ते आलेलं आहे का आपण तयार केलेलं आहे का. अशा पद्धतीनं 2 मल्टिपल चॉईस तुम्हाला झाली. त्यानंतर तिसरं मल्टिपल चॉईस आहे द, त्यानंतर ह्या ठिकाणी वन स्टेप, त्यानंतर एक्झोथर्मिक रिॲक्शन इज. ओके. तर तुम्हाला पर्याय दिलेले आहेत A, B, त्यानंतर C, त्यानंतर ह्या ठिकाणी D. पहिला पर्याय SN1, त्यानंतर ह्या ठिकाणी SN2, त्यानंतर SN, त्यानंतर S2, त्यानंतर ह्या ठिकाणी N असे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला अभ्यासाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये 2च रिॲक्शन आहेत, SN1 रिॲक्शन आणि SN2. दोन्ही पण एक्झोथर्मिक रिॲक्शन आहेत. एक्झोथर्मिक याचा अर्थ ड्युरिंग द कोर्स ऑफ रिॲक्शन दॅट इज अ शीट इज इव्हॉल्व्ड. लक्षात. तर दोन्ही पण तोच प्रकार आहे. त्यानंतर 1 स्टेप आणि 2 स्टेप. तर इथं 1 आकडा आला असेल तर ही 2 स्टेप रिॲक्शन आणि इथं 2 असेल तर 1 स्टेप असा अभ्यास ठेवायचा. तर इथं SN1 रिॲक्शन आहे, 1 आहे म्हटलं का ती 2 स्टेप रिॲक्शन आणि इथं 2 आहे म्हटलं का त्याच्या उलट 1 स्टेप रिॲक्शन. तर तुमचं करेक्ट आन्सर जे आहे ते काय आहे, तर ह्या ठिकाणी SN2 आहे हे लक्षात ठेवायचं. SN1 रिॲक्शन किती स्टेप आहे, तर 2 स्टेप. SN2 किती आहे, तर ह्या ठिकाणी 1 स्टेप. तर तुमचं करेक्ट उत्तर काय आलं, SN2 आलेलं आहे. अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. त्यानंतर लुकस रिएजंट तर कुठला आहे, तर ह्या ठिकाणी तो पाठ करायचा. लुकस रिएजंट वरती तुम्हाला काय आहे, तर ह्या ठिकाणी प्रश्न असतो. लक्षात. तर एखादं कंपाऊंड देतील त्याच्यामध्ये लुकस रिएजंट टाकला त्यानंतर काय रिॲक्शन होते तो रिॲक्शन द्या. तर तुम्हाला मल्टिपल चॉईस देतील A, त्यानंतर B, त्यानंतर C, त्यानंतर ह्या ठिकाणी D. तर तुमचं करेक्ट आन्सर आहे कॉन्सन्ट्रेटेड HCl, त्यानंतर प्लस, त्यानंतर अनहायड्रस. या ठिकाणी अनहायड्रस
त्या ठिकाणी काय आहे ZnCl2. तर ह्या ठिकाणी हे लुकस रिएजंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर रेसिमिक मिक्सचर कन्सिस्ट. तर ह्या ठिकाणी 5वा आकडा आहे रेसिमिक मिक्सचर. तर कशात शिकलोय आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये. त्यानंतर लॅक्टिक ऍसिड 2-क्लोरोब्युटेन मध्ये रेसिमिक मिक्सचर. ओके. तर ह्या ठिकाणी रेसिमिक त्यानंतर मिक्सचर. ओके. तर रेसिमिक मिक्सचर कसं तयार होतं, तर ह्या ठिकाणी डेक्स्ट्रोफॉर्म प्लस लिहोफॉर्म. हे डेक्स्ट्रोफॉर्म आणि लिहोफॉर्म इक्वल. ही 1 ग्रॅम घेतलं तर ही 1 ग्रॅम आणि दोन्ही मिक्स केल्यानंतर लिहायचं आहे आपल्याला DL. ओके. तर ह्या ठिकाणी DL लॅक्टिक ऍसिड, DL लॅक्टिक ऍसिड. त्यानंतर ह्या ठिकाणी प्लस मायनस, त्या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड. त्यानंतर DL, त्यानंतर 2-क्लोरोब्युटेन, 2-क्लोरोब्युटेन. त्यानंतर ह्या ठिकाणी प्लस मायनस, त्या ठिकाणी 2-क्लोरोब्युटेन. तर ह्यापैकी हे उत्तर 1 लिहायचं. त्यानंतर तुम्हाला इक्वल अमाऊंट ऑफ डेक्स्ट्रोफॉर्म अँड लिहोफॉर्म असं पण देतील पर्याय. त्यावेळेस तुम्ही रेसिमिक मिक्सचर ओळखायचं. तर इक्वल अमाऊंट ऑफ डेक्स्ट्रोफॉर्म अँड लिहोफॉर्म आणि ती लिहिण्याची पद्धत कशी DL किंवा प्लस मायनस. तर ह्या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय देतील त्यातले, त्यावेळेस ते तुम्ही ओळखायचे. रेसिमिक मिक्सचर याचा अर्थ इक्वल अमाऊंट डेक्स्ट्रोफॉर्म आणि लिहोफॉर्म. त्यानंतर इन वुड्स रिएक्शन, इन वुड्स रिएक्शन, इन वुड्स रिएक्शन अल्काइल हलाइड. तर अल्काइल हलाइड इज रिएक्ट विथ. तर तुम्हाला अनेक पर्याय देतील इथं A, B, त्यानंतर C, त्यानंतर D. ओके. तर इथं सोडियम दिला असेल, बाकी सगळे वेगळे असतील. तर तुमचा करेक्ट आन्सर काय आहे या ठिकाणी Na. त्यानंतर सोडियम दिला नाही, त्यानंतर इथं Zn दिलेला आहे, बाकी सगळे वेगळे आहेत, त्यावेळेस Zn. तर पहिला सोडियमवर लक्ष ठेवायचं. सोडियम दिला नसेल तर झिंक हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नायट्रेटिंग मिक्सचर कंपल्सरी. मल्टिपल चॉईस मध्ये पडलं नाही तर व्हॉट हॅपन व्हेन वन कंपाऊंड इज रिॲक्ट विथ नायट्रेटिंग मिक्सचर, ही ओनली रिॲक्शन असं येतं. तर ह्या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट मल्टिपल चॉईस आहे. तर ह्या ठिकाणी नायट्रेटिंग मिक्सचर ओळखा. तर ह्या ठिकाणी नायट्रेटिंग मिक्सचर कोणतं आहे, तर ह्या ठिकाणी नायट्रेटिंग मिक्सचर तुम्हाला 4 पर्याय देतील. A, त्यानंतर B, त्यानंतर ह्या ठिकाणी C, त्यानंतर D. तर इथं कॉन्सन्ट्रेटेड ह्या ठिकाणी HNO3 प्लस, ह्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड, ह्या ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिड. हे कोण आहे नायट्रेटिंग मिक्सचर, हे पाठ करा. त्यानंतर न्यूक्लिओफाइल इज, न्यूक्लिओफाइल इज. तर ह्या ठिकाणी आपला अभ्यास झाला पाहिजे. तर ह्या ठिकाणी न्यूक्लिओफाइल इज. तर तुम्हाला इथं पर्याय देतील. तर ह्या ठिकाणी C, त्यानंतर D. तर ही कोण आहे लेविज. त्यानंतर बेस, लेविज बेस. न्यूक्लिओफाइल कुणाला म्हणतो आपण Cl मायनस, Pr मायनस, त्यानंतर I मायनस, F मायनस, OH. त्यानंतर ह्या ठिकाणी मायनस, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे ते सगळे न्यूक्लिओफाइल. अजून कोण न्यूक्लिओफाइल, तर ह्या ठिकाणी HO, त्यानंतर ह्या ठिकाणी H, ज्याच्याजवळ लोन पेअर आहे एखादा ॲटम जवळ आणि तसलं कंपाऊंड आहे ते काय आहे न्यूक्लिओफाइल. त्यानंतर ह्या ठिकाणी अल्कोहोल कोण आहेत लेविज बेस. त्यानंतर अमाइन कोण आहेत लेविज बेस. तर ह्या ठिकाणी न्यूक्लिओफाइल म्हणलं का लेविज बेस. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ओळखायचं. त्यानंतर व्हिच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायहायड्रिक अल्कोहोल असा प्रश्न टाकलेला आहे. ट्रायहायड्रिक अल्कोहोल कोण आहे, तर ह्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन ट्रायहायड्रिक अल्कोहोल. तर ह्या ठिकाणी ट्राय, त्यानंतर हायड्रिक, त्यानंतर अल्कोहोल.
तर ट्रायहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल दिलेले असतील तुम्हाला इथं ए, त्यानंतर बी, त्यानंतर सी, त्यानंतर डी, त्यानंतर इथं ग्लिसरॉल असं म्हणतील, ग्लिसरॉल. ओके, ग्लिसरीन. आलं लक्षात? तर कसं स्ट्रक्चर आहे, कार्बन कार्बन कार्बन, त्यानंतर ह्या ठिकाणी OH, त्यानंतर OH, त्यानंतर OH, त्यानंतर ह्या ठिकाणी काय आहे H, त्यानंतर इथं काय आहे H, त्यानंतर H, त्यानंतर H. तर हे ह्याच्यात 3 OH आहेत, म्हणून हे ट्रायहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल. त्यानंतर ग्लिसरॉल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ह्या ठिकाणी आर्थो डायहायड्रॉक्सी बेन्झीन इज, आर्थो डायहायड्रॉक्सी बेन्झीन इज. तर ह्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन टाकतील. तर ह्या ठिकाणी आर्थो, त्यानंतर डाय, त्यानंतर हायड्रॉक्सी, डायहायड्रॉक्सी, त्यानंतर ह्या ठिकाणी बेन्झीन इज असं पर्याय देतील. तर ह्या ठिकाणी ए, बी, त्यानंतर सी, त्यानंतर डी, त्यानंतर इथं देतील कॅटेचोल. तर हे कॅटेचोल हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्याला गोल करा. तर इथं तुम्हाला आर्थो म्हणलं का अशा पद्धतीनं ही बेन्झीन, त्यानंतर इथं एक OH, ही आर्थो पोझिशन, मेटा पोझिशन, पॅरा पोझिशन, इथं एक OH. तर ह्या एक्झाम्पलचं नाव काय आहे, कॅटेचोल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ टर्शरी अल्कोहोल. तर ह्या ठिकाणी खाली दिलेल्यापैकी टर्शरी अल्कोहोल कोणतं आहे हे ओळखायला सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला विच, त्यानंतर ह्या ठिकाणी वन ऑफ द, त्यानंतर फॉलोइंग, विच ऑफ द फॉलोइंग, त्यानंतर त्या ठिकाणी इज अ टर्शरी, त्यानंतर अल्कोहोल. ओके, तर ह्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत तुम्हाला ए, त्यानंतर पेंटेन, त्यानंतर 1OL, त्यानंतर बी आकडा दिलेला आहे तुम्हाला पेंटेन. ओके, त्यानंतर ह्या ठिकाणी 2OL, त्यानंतर सी आकडा तुम्हाला दिलेला आहे 2-मिथाइल, त्यानंतर त्या ठिकाणी पेंटेन 2OL. ओके, त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे डी आकडा. तर ह्या ठिकाणी 3-मिथाइल, त्यानंतर त्या ठिकाणी पेंटेन, त्यानंतर त्या ठिकाणी 2OL. ओके, तर ह्या ठिकाणी सारखा अभ्यास झाल्यानंतर करेक्ट आन्सर काय आहे तर ह्या ठिकाणी ओळखू येतंय. लक्षात? तर ह्या ठिकाणी ब्रांचड काय आहे, अल्केन आहे. ब्रांचड अल्केन असेल तर ह्या ठिकाणी तिथं 3 कार्बन ॲटम जोडलेले असतात. तर ह्या ठिकाणी 1, 2, त्यानंतर 3. लक्षात? आणि इथं काय आहे, कार्बन, ही ब्रांचड अल्केन. तर इथं 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 2 नंबरला CH3 आहे आणि तो कार्बन ॲटम दुसऱ्या 3 ला जोडला जातो. तर 11वीत आपला अभ्यास झालेला आहे. पेंटेन 1OL. तर ह्या ठिकाणी 46 सेकंदामध्ये हे शोधून काढायचं आहे. पेंटेन 1OL म्हटलं का 1, 2, 3, 4, त्यानंतर 5, इथं नंबर 1 दिला आणि इथं काय जोडला OH. तर हा कार्बन ॲटम दुसऱ्या 1 ला जोडलेला आहे. तर हा काय आहे, प्रायमरी. ही पेंटेन 2OL 1, 2, 3, 4, त्यानंतर 5. तर ही 2 नंबर ह्या ठिकाणी ह्याला OH जोडलेला आहे. हा दुसऱ्या 2 ला जोडला असेल तर सेकंडरी. त्यानंतर हा कार्बन ॲटम कुठला का आहे तर खाली इथं पेंटेन म्हटलं का 1, 2, 3, 4, त्यानंतर 5 नंबर द्या. 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर 2 ला कोण, मिथाइल जोडा. त्यानंतर इथं 2 ला कोण, OL म्हणलं का OH. बाकी सर्व काढा. तर इथं CH3, CH2. ओके, CH2, त्यानंतर इथं CH3. ज्याला OH जोडला त्या कार्बन ॲटमचं निरीक्षण करा. तर तो कार्बन ॲटम 1, 2 आणि 3 कार्बनला जोडलेला आहे, म्हणून हा टर्शरी.
तर हे आपल्याला ह्याच्यातलं टर्शरी अल्कोहोल ओळखायला सांगितलंय. तर तुमचा करेक्ट आन्सर काय आहे, तर हे आहे. ह्याला गोल करा अशा पद्धतीनं. तर 46 सेकंदामध्ये या ठिकाणी हा क्वेश्चन सुटला पाहिजे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी कमांड निर्माण करा. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी या ठिकाणी अल्कोहोल या ठिकाणी सहज ओळखता येतील. तिथं वेळ जातो तुमचा, लक्षात. त्यानंतर फिनॉल इझिली डिझॉल्व, फिनॉल इझिली डिझॉल्व सहजगत्या कशात विरघळतं, लक्षात. तर ह्या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेला आहे इतर, ओके. त्यानंतर ह्या ठिकाणी बी, त्यानंतर अल्कोहोल, ओके. त्यानंतर सी, त्यानंतर घरात वॉटर जे असते ते वॉटर. त्यानंतर आकडा तुम्हाला दिलेला आहे त्याने बोथ या ठिकाणी ए अँड बी, बोथ या ठिकाणी ए अँड बी. तर या ठिकाणी बोथ ए अँड बी. इथं अल्कोहोलच्या ऐवजी इथॅनॉल देतील, तर ह्या ठिकाणी इथॅनॉल. तर ह्या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर जे आहे, तर फिनॉल आपल्या घरात फरशी पुसण्यासाठी वापरतो. ते 100% कशात विरघळतंय, तर ह्या ठिकाणी इथरमध्ये पण विरघळतंय आणि अल्कोहोल इथॅनॉलमध्ये मध्ये विरघळतंय. हा तुमचा अभ्यास राहू द्या. त्यानंतर कंटिन्युअस इथरिफिकेशन इज कॅरीड आउट. तर ह्या ठिकाणी इथरिफिकेशन इज कॅरीड आउट. कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस इज कॅरीड ॲट टेम्परेचर विचारलंय. तर हे टेम्परेचर तुमचं पाठ आहे 413 केल्विन. त्यानंतर बी, त्यानंतर सी, त्यानंतर ह्या ठिकाणी डी, ओके. तर इथं आपल्याला अभ्यास आहे. काय आहे, तर आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक करतो त्यावेळेस या ठिकाणी गॅस चालू असतो. काय असते, गॅस. आणि गॅस चालू असताना अशा पद्धतीनं या ठिकाणी इथं दूध ठेवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण आता पाहतो की मंद अग्नीवरती दूध ठेवलेलं आहे आणि दुसरं काम करायला गेलेले आहे. कधी कधी हे दूध काय होतं, उलटू जातं, त्यावेळेस नुकसान होतं. तर हीटिंग कुठलाही पदार्थ चालू असेल तर ती पूर्ण परिपक्व होस्तोवर शिजोस्तोवर तिथनं बाजूला जायचं नसतंय, लक्षात. हा खरा निसर्गाचा अभ्यास आहे, लक्षात. तर इथं कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेसमध्ये त्याने आपल्याला सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी C2H5, त्यानंतर ह्या ठिकाणी OH, त्यानंतर ह्याच्यात टाकलं HO, त्यानंतर SO3H, ओके. त्यानंतर हे कसलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्यानंतर रिॲक्शन काय होते, C2H5, त्यानंतर ह्या ठिकाणी OH आणि ह्यातला H गेला, तर ह्या ठिकाणी SO3H ह्याच्यात टाकलं, त्यानंतर इथं H2O, ओके. ही पहिली रिॲक्शन. त्यानंतर ह्या ठिकाणी आपण फक्त हे मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर ह्याच्यात परत कंटिन्युअस इथाइल अल्कोहोल टाकत राहायचं. तर ह्या ठिकाणी O आहे, त्यानंतर SO3, त्यानंतर ह्या ठिकाणी H आहे, त्यानंतर परत इथाइल अल्कोहोल ह्याच्यात टाकायचं C2H5, त्यानंतर ह्या ठिकाणी OH. आणि टेम्परेचर किती द्यायचं, तर 400 ह्या ठिकाणी टेम्परेचर 413 केल्विन एवढं उष्णता द्यायची. तर ह्याच्यातला H काय होतं, ह्याच्यात मिक्स होतो C2H5O आणि ह्या ठिकाणी C2H5. तर ह्या ठिकाणी C2H5, त्यानंतर OC2H5, त्यानंतर प्लस काय तयार होतं, H2SO4. तर ही आहे कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेसच्या रिॲक्शन. तर ह्या ठिकाणी इथं कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवावं लागतं 413 केल्विन. त्याच्या कमी होऊन चालत नाही, जास्त होऊन चालत नाही. टेम्परेचर वाढायला लागलं म्हणलं काय हीटिंग थांबवायचं, टेम्परेचर कमी झालं म्हणलं का ह्या ठिकाणी परत हीटिंग द्यायला सुरुवात करायची. अशी ट्रायल आणि एरर मेथड दिवस रात्र चालू असते. आणि कंटिन्युअस ह्या ठिकाणी डाय इथाइल इथर तयार होतं आणि कंटिन्युअस त्याच्यामध्ये इथाइल अल्कोहोल टाकलं जातं. कंटिन्युअस इथं हे तयार होतं, कंटिन्युअस इथाइल अल्कोहोल टाकलं जातं. आणि पहिल्यांदा H2SO4 आपण घेतलेला आहे, ते उडच परत रिजनरेट
दुसऱ्या स्टेपमध्ये होतं आणि तीच त्याचाच वापर परत परत होतो. इन दिस प्रोसेस दॅट इज कंटिन्युअस इथर इज फॉर्मड. सो या ठिकाणी दिस प्रोसेस इज कॉल्ड कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस. तर ही इथं जास्त महत्त्व दिलेलं आहे. हे टेम्परेचरमध्ये ह्या ठिकाणी ट्रायल आणि एरर मेथडमध्ये हिता आहे. 413 बरोबर मेंटेन करायचा, तिथनं अजिबात हलायचं नाही. तर टेम्परेचर वाढायला लागलं तर हिटिंग थांबवायचं, कमी झालं तर ह्या ठिकाणी परत सुरू करायचं. अशा पद्धतीनं ही प्रोसेस आहे. तर ही तुम्हाला आपल्या घरातला अनुभव माहिती आहे. हिटिंग एकदा सुरू झालं तर जेवढं हिटिंग लागतं तेवढंच द्यायचं आणि गॅस बंद करतो तसा प्रकार हे शिकून घ्यायचा. कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेसमध्ये टेम्परेचर काय किती मेंटेन करावं लागतं, तर ह्या ठिकाणी 413 हे तुम्हाला लक्षात ठेवा. त्यानंतर घरात हिटिंग चालू असेल तिथनं हलायचं नाही. तर ह्या ठिकाणी तो अभ्यास तुम्हाला पाहिजे. कधी सुद्धा हलायचं नाही, दुसरं काम करायचं नाही. त्यानंतर मिक्स्ड इथर ऑन हायड्रोलिसिस गिव्स. तर ह्या ठिकाणी मिक्स्ड इथर ऑन हायड्रोलिसिस त्यानंतर गिव्स. ओके. तर ह्या ठिकाणी मिक्स्ड इथर म्हणलं का आपणाला एक्झाम्पल काढता येत आहे. कोणतं? CH3, त्यानंतर ह्या ठिकाणी O, त्यानंतर C2H5 ह्याचं हायड्रोलिसिस करा म्हणलं का बाणावर काय असतंय डायल्यूट. त्यानंतर ह्या ठिकाणी H2SO4 ह्याच्यातलं पाणी आहे ह्याच्यामध्ये भाग घेतं. त्यानंतर ह्या ठिकाणी OC2H5 आणि H रिॲक्शन, OH आणि ह्या ठिकाणी काय होणार H ची रिॲक्शन इथं कट होणार आणि काय मिळणार CH3. त्यानंतर ह्या ठिकाणी OH CH3OH C2H5OH. तर ह्या ठिकाणी C2H5 त्यानंतर OH. तर मिक्स्ड इथर आपण हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला अल्कोहोलच मिळते परंतु डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल मिळतात. हे तुमचं उत्तर लक्षात. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल इज लिस्ट सोल्युबल इन वॉटर. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे लक्षात. तर ह्या ठिकाणी विच ऑफ द त्यानंतर फॉलोइंग अल्कोहोल्स इज लिस्ट म्हणजे कमी लिस्ट. त्यानंतर सोल्युबल इन वॉटर ओळखा. तर इथं पर्याय दिले A, B, त्यानंतर C, त्यानंतर D. ओके. तर पहिला आहे CH3, त्यानंतर OH, दुसरं आहे C3, त्यानंतर H7OH, त्यानंतर C2H5, त्यानंतर त्या ठिकाणी OH, त्यानंतर C6H13, त्यानंतर त्या ठिकाणी OH. तर अल्कोहोलच्या फिजिकल प्रॉपर्टी आपण शिकलेलो आहे. मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस देन इट्स मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. कार्बनची संख्या हायड्रोजनची संख्या वाढत गेली का त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट वाढतो. तर ह्या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग इज किंवा त्याची सोल्युबिलिटी सुद्धा तशीच आहे. मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस इट्स सोल्युबिलिटी काय होते डिक्रीजेस. तर ह्या ठिकाणी ह्याच्यात कार्बनची संख्या 1 आहे, ह्याच्यात 2 आहे, ह्याच्यात 3 आहे, त्यानंतर ह्याच्यात 6 आहे. जसं मॉलिक्युलर वेट वाढत जाईल तशी काय होती सोल्युबिलिटी कमी होते. तर ह्या ठिकाणी ही काय जास्त कार्बन ॲटम असणार ह्या ठिकाणी लवकर विरघळत नाही. तर ह्या ठिकाणी हे काय आहे त्याचं उत्तर हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आपण आता मल्टिपल चॉईसला सुरुवात केलेली आहे. तर आज तुम्हाला शिकवलेल्या मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन आहेत. तर ह्या ठिकाणी मी समजतो ह्या ठिकाणी थोडेफार तुम्हाला समजलेले असतील आणि या ठिकाणी आज आपण थांबूया. त्यानंतर थँक्यू, गुड बाय, हॅव अ नाईस डे.